साठी स्वप्न मैदानाच्या आतमध्ये घडवण्याचा प्रयत्न सातत्याने आज हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला अरबाज 11 संघ, त्याच्या विरोधात मुजीब बॉयज हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल। अंतिम लढत, अंतिम भरलेला हा कुंभमेळा आणि या कुंभमेळ्याला आलेले सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। चला स्पीडअप घ्या, थोडं फास्ट खेळायचं आहे। प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ मुजीब बॉयज आपल्याला पाहायला मिळेल। आयोजकांकडून फायनल डिसिजन आलंय की सामना हा 4 षटकाचा खेळवला जाईल। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय। कारण आज मान्यवरांची मांदियाळी खूप महत्त्वाची राहिली आहे। स्पर्धा आली की मान्यवर आले, मान्यवर आले की आज या स्पर्धेचा योग अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळतोय। याचसाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात आपण दोन संघ पाहणार आहोत। स्वप्न सुंदरींसाठी चाललेली ही जगदोजहद ही लढाई आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला येऊन ठेपलेली पाहायला मिळते। तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, क्रिकेटची अभिमानाची दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिले। काही क्षणात सामन्याला सुरुवात होते। आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला खूप महत्त्वाची पाहायला मिळाली। तुषारजी शिंदे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय। 2025चं वर्ष आणि त्यानंतर 2025 मध्ये तसं पाहिलं तर नारायण देवजी शिंदे स्मृती चषक, बिग बॅश रोहा ग्रामीण आणि त्यानंतर मला मिळालेली संधी आणि त्यानंतर मी केलेलं संधीचं सोनं, आज त्यांच्या माध्यमातून माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचला खऱ्या अर्थानं। फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असलेला एकदा सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा आहे। आवाजाची कमी भासली नाही पाहिजे। चांगल्या बोले, कमी येतोय आवाज, पुन्हा एकदा चांगल्या बोले। वाह भाई वाह, गोलछा बोले। हा 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 हा, शेवटच्या सामन्याला होते सुरुवात। पंचांचा इशारा, लेट्स प्ले। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय, स्ट्राइक साठी आपण अर्सलानला पाहतो, नॉन स्ट्राइक साठी अकीब। गोलंदाजीच्या मोर्चावरती फिरकीचा जादूगर जुनेद किरकिरे मैदानाच्या आतमध्ये। अमीन तुलवे या आपण व्यासपीठाकडे दाखल व्हायचाय। पूर्वार्धाच्या खेळामध्ये काय घडेल, बिग फाईट, अंतिम सामना, लेट्स प्ले। पहिलाच बॉल, ओ फर्निचर डिस्ट्राय, लाकूड तोड, फलंदाज गोल। तन्वीर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय गोलंदाजीचं कौशल्य, मास्टर माइंड ऑफ रोहा या उद्देशाने नेहमीच त्याला आपण पाहिलं। आज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये फार वर्षाचा अनुभव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला। कशा पद्धतीने खेळ होईल, विकेटवरती टिकावं लागेल। अंतिम सामना, या सामन्याची खूप महत्त्वाची लढत तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते। चॅम्पियन कुठला संघ ठरेल
या पदासाठी याच ईर्षेसाठी ही मेहनत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. गट नेते सन्माननीय महेंद्रजी गुजर साहेब यांचा देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय धावपलकावरती धावा 10 या आकड्यावरती पुढचा बॉल. ओ हो 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 पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. जुनेद वरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. धावपलकावरती धावा वेगानं वाढतायत 16 या आकड्यावरती. आज या क्रिकेटच्या खेळामध्ये फार वर्षाचा अनुभव आणि तो वर्षाचा अनुभव घेत असताना एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अर्थात तन्वीर मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभा आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. याच पद्धतीने तुम्हाला चेंडू टाकावे लागतील. 5च्या चेंडूवरती लागोपाठच्या 2 चेंडूवरती षटकार आले होते. त्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. पुढचा बॉल. स्वतःसाठी जागा बनवली होती. यष्टीरक्षकाची भूमिका थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या थांबलेली 16 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे जुनेदचं पहिलं षटक संपलं. 6 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती धावा 16 या आकड्यावरती. अगदी खूप मोठे हल्ले होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या हल्ल्यांवरती प्रतिहार करत असताना काही चेंडू डॉट स्वरूपाचे आले. लागोपाठचे 2 चेंडू शेवटचे डॉट स्वरूपाचे येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे अकीब आणि तन्वीर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभे आहेत. अकीब म्हटलं की आक्रमण करणारी फलंदाजी नेहमीच त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. हर्ष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी. यावेळेस मोठा फटका फार फार आणि फारच लांब ठोकलाय षटकार. वाहत आहेत 22 या आकड्यावरती. आज खेळपट्टी खूप जोरात धावती आहे. त्याला कुठंतरी लगाम लगवायचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्याच बॉलवरती हर्षचा षटकार आलाय. काय घडेल? अकीब मैदानाच्या आतमध्ये ताल ठोकून उभा. ओ भन्नाट वेग. वा भाई वा. या बॉलवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. मोकळा श्वास घेतलाय की काय हर्षने? कारण तितकाच मोठा फलंदाज देखील अकीब आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मोठमोठे हल्ले करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याला कुठेतरी ओ यावेळेस सुद्धा मोठा हल्ला. ओ हो 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 हो. दे धक्का घे चक्का षटकार. थँक्यू. 28 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अकीब रंगात आलाय. अकीब ढंगात आलाय. त्याला कुठेतरी रोकावं लागेल. आपला संघ अडचणीत
आणि त्या अडचणीचं साम्राज्य आपल्याला कुठेतरी दूर ठेवावं लागेल. हर्षने 3 चेंडू टाकले आतापर्यंत, 12 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॉलिंग मधून. पुढचा बॉल. ओ यावेळेस कमबॅक करण्यात आलंय. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं आणि ते कमबॅक निश्चितपणे करण्यात आलंय. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. धावफलकावरती धावा थांबल्यात 28 या आकड्यावरती. हल्ले प्रति हल्ले करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु त्याला रोखण्याचा प्रयत्न देखील याच क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलंय. तोच क्रिकेट खेळला जातोय. बॅकअप मिळालाय. त्यानंतरची एक धाव देखील आपल्याला घेत असताना पाहायला मिळाला की त्यानंतरची एक धाव. धावसंख्या 29 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ संपला. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा बॉल. हर्ष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. स्वतःसाठी जागा बनवली. एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली. बॅक टू द बॉलर. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर टिपलाय जेल. संपलाय यावेळेस तनवीरचा खेळ. गौन. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. स्पीड अप, स्पीड अप. आदिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. आदिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उपस्थित पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती तिसऱ्या षटकासाठी अदनाथ कागदी मैदानाच्या आतमध्ये. अदनाथ कागदी म्हटलं की मोठमोठे फटके, ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिली. आज या संघर्षाच्या मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा लावलेलं वेळ आणि त्या वेळापायी आज ही सगळी मान्यवर मंडळी आणि त्यांचं स्वागत देखील षटकारानं केलं. षटकार ठोकलाय. काय घडेल. पुढचा बॉल. अकीब स्ट्राइक साठी. ओ परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्यात आली. गोल्डन टप्प्यावरती चेंडू पडतोय काय. त्यानंतर वेग पाहायला मिळाला. अदनाथ मैदानाच्या आतमध्ये धार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अदनाथ कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल, पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघाचा नेता, संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. ओ हो पुन्हा एकदा ठोकलाय चेंडू. सीमारेषा पार. आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपरचा षटकार. थँक्यू डीचे. मौलाद शेख यांच्याकडून आदिलसाठी 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय. आग ओकणारी फलंदाजी सातत्याने केली जाते आहे. आपल्या बॅटच्या जोरावरती अनेक सामने मी सुद्धा जिंकून दिले. याच ईर्षेनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलीमजी चौगले यांच्याकडनं सुद्धा आदिलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पैशाची खैरात होते. खेळ चांगला झाला की पैसे आपोआपच निघत असतायत. आज मान्यवरांच्या माध्यमातून ते निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपला आमिरभाव वाढावा याच ईर्षेनं आमिरभाव वाढला की मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अदनान. पुढचा बॉल अकीब साठी. यावेळी सुद्धा कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. जमिनीला गुदगुल्या करत दन 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 सुईमधून काढावा धागा. या पद्धतीनं चौकार. थँक्यू डीजे. रसिक प्रेक्षकांची फैमाईश आहे. चांगल्या बोले, चांगल्या बोले. वा भाई वा. मैदानाच्या आतमध्ये वळूया. शेवटचा अंतिम बॉल.
काय घडेल अदनान 45 धावा धावपलकावरती अकीब स्ट्राइक एंड ओ हो एलिव्हेशन मिळालं नाहीये मुजीब सर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतायत कॅच सुटलाय क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये हा कॅच तुम्हाला महत्वाचा होता या कॅच साठी खूप चांगली मेहनत केली असती तर या क्रिकेटच्या या सामन्यातलं काही दृश्य वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु या क्रिकेटनं फार काही दिलं या क्रिकेटने फार काही रंग वेगळे भरले याच क्रिकेटनं अगदी अनिश्चिततेचा खेळ दाखवला याच क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना ओळख दिली याच क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांना चांगले आयोजक दिले याच क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांना चांगले मान्यवर दिले याच क्रिकेटने तुम्हा आम्हा मैत्रीचं नातं टिकवण्याचं साधन उपलब्ध करून दिलं आणि याच क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके रसिक प्रेक्षक दिले आणि याच मैदानावरती चालू असलेला क्रिकेटचा सामना अर्थात दमदार आमदार अनिकेत भाई पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन 2026 ची लीग आपण ही पाहतोय पर्व पहिल्यामध्ये या पहिल्या पर्वामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना आहे हा गर्व या गर्वाखातीर आम्ही मैदानाच्या आतमध्ये 2 दिवस खेळतोय आयोजन करतोय क्रिकेट सुद्धा खेळतोय मान्यवर सुद्धा बनतोय आणि त्याच वेळी रसिक प्रेक्षक म्हणून आनंद सुद्धा घेतोय क्रिकेटचा विजय मात्र होईल यात मात्र तीळ शंका नाही आहे आणि क्रिकेटमध्ये हार जीत तर ही होत असते फक्त मैदान सोडायचं नाही आहे लढत राहायचं आहे लढता लढता घडत सुद्धा राहायचं आहे आणि घडता घडता सर्व सहकार्य देखील करायचं आहे पुढचा बॉल मुझफ्फर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी व्हाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाले पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी माळी सर पाहायला मिळत आहेत त्यांच्या समेत निलेशजी मस्कर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचा देखील खूप महत्त्वाचा वाटा राहिला या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती व्हाईट स्वरूपाचा चेंडू धावफलकावरती धावा 47 यावेळेस सुद्धा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय धावफलकावरती धावा थांबल्यात केवळ आणि केवळ 47 या आकड्यावरती 47 धावा ग्रामीण क्रिकेटने दिलेली प्रसिद्धी ग्रामीण क्रिकेटने दिलेलं प्रेम हे सार आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय स्वीपर कव्हर मध्ये चेंडू तर खेळला गेला एक धाव घेतली गेली एकापेक्षा दुसरीची धाव पाहायला मिळेल का जोखीम घेतली आहे फलंदाज रनआउटच्या माध्यमातून गौन फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला विकेट सॅक्रिफाईस करण्याचा देखील प्रयत्न केला त्याचं मूळ कारण अकीबला स्ट्राइक मिळावी तो ईर्षेने तो मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामकाज करतोय त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत असताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत आणि त्याच ईर्षेनं त्याला स्ट्राइक दिली असंच पाहायला मिळतंय इन ॲट क्रमांक 6 उसेप्पा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय यावेळेस सुद्धा स्वॅग से करेंगे सबका स्वागत टोकलाय षटकार तेंगुटीचे 3 चेंडूचा खेळ संपला 54 धावा धावफलकावरती याच खेळपट्टीनं तुम्हा आम्हा सर्वांना चांगली ओळख दिली पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा स्वीपर कव्हर मध्ये ओ हो 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 पुन्हा एकदा दर्जेदार षटकार तेंगुटीचे राजूजी जैन साहेबांकडून नसीमजी वाडकर यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज षटकाराच्या या षटकाराला का यस या षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये वळूया ओ हो यावेळेस सुद्धा लागोपाठचा तिसरा दणदणीत खणखणीत दमदार असरदार षटकार तेंगुटीचे अर्धशतकासाठी एका धावेची गरज एकदा अकीबसाठी जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये काय खेळलाय तो लढतोय तो घडतोय कारण त्यानं क्रिकेटच पाहिलंय
यावेळेस सुद्धा काय घडेल आणि षटकारानं अर्धशतक आपलं केलंय पूर्ण. अकीब बॅट वरती व्यासपीठाकडे करायचे आहे. अकीब नावाचं वादळ डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. त्याच वेळी मान्यवरांचं आगमन झालंय. स्वीकृत नगरसेवक दिवेशजी जैन सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं पाहायला मिळतंय. सर या सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध बाळ टक्के यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्याच वेळी स्वप्नीलजी धनावडे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. उतारदाच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा या 72 आकड्यावरती पाहायला मिळते. 73 धावेचं टार्गेट पाहायला मिळतंय. त्यानंतर मायक्रोफोनवरती जोडले जातील. या ठिकाणी किशोरची कोकरे सरांचा आवाज. उतारदाच्या खेळामध्ये आपण पुण्याच्या एकदा काय घडेल हे तर ऐकणार आहोत. त्याला स्पीडअप करा. ज्या ठिकाणी जास्तीचा वेळ दौडवायचा नाही आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा ह्या 72 आकड्यावरती पोहोचल्या. 73 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. चला बॉल द्यायचा आहे. बॉलची पूर्तता करा. थँक्यू डीजे. डीजे नगरसेवक तथा सभापती सन्माननीय महेश कोल्हटकर साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय समाधानजी शिंदे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच वेळेला सन्माननीय पर्यटक सभापती महेश कोल्हटकर साहेब, अखंड देशामध्ये कुठेही ते फिरू शकतात. त्याच वेळेला सन्माननीय समाधानजी शिंदे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया सकल जणांचं, आलेल्या या आपल्या सगळ्याच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रुहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 हे भव्य पर्व, ही स्पर्धा पार पडण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून अथक अशी मेहनत घेतली गेली आहे. सलीमजी सिद्दीक, सरफराज बंदरकर, अमीरजी महाडकर साहेब, तजुभाई डबीर, निहालजी शेट्टे साहेब, शाहजी डांगे, मेहरानजी चौगुले, जुनेजी किरकिरे, शाकिबजी सिद्दीक, अमीनजी तुलवे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि अगदी त्यांच्या मेहनतीचं फळ अगदी आपल्या समोर येत असताना पाहायला मिळालंय. स्ट्रायकिंग वरती आपण आतला पाहतोय. मोठा हल्ला पहिल्याच बॉल वरती, इरादे स्पष्ट, षटकार. थँक्यू. त्याच वेळेला ही स्पर्धा पार पडण्यासाठी ज्यांचं अनमोल असं साथ आम्हाला लाभली, सन्माननीय रवीजी चाळके साहेब, त्याच वेळेला नगरसेवक अरबाजी मनीर साहेब, कादिरजी रोगे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडण्यासाठी खूप सारी आम्हाला मदत लाभली आहे. त्यांचं देखील सगळ्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार आणि धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट. यावेळेस मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न बॅटवरती, तितकासा बॉल आलेला नाही आहे. त्यानंतरची एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती जुनेदला आपण पाहतोय पहिलं षटक. तन्वीर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार, त्यानंतरचं कमबॅक. अगदी शेवटचा अंतिम सामना आहे. दबाव, दडपण या साऱ्या गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, परंतु दबाव घ्यायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुद्धा क्लासिकल अंदाजाचा फटका, चेंडू स्वीपर कव्हर मध्ये दणदण करत सीमारेषा पार चौकात.
थँक्यू डीसे. 4 धावा आल्या एकंदरीत धावफलक 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने सामना रंगला जाईल, कुठले रंग भरले जातील, विजय मात्र क्रिकेटचा होईल, विजय मात्र क्रिकेटचाच होईल, यात मात्र तीळ शंका नाही आहे. पुढचा बॉल तन्वीर. हो, यावेळी सुद्धा मोठा फटका, लागोपाठचा दुसरा चेंडू, सीमारेषा पार येतोय हा चमकार. गोडीचे लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालं. त्यानंतर धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. खेळपट्टी धावती आहे. खेळाडू सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतायत. आपल्या बॅटमधून मोठमोठे फटके देखील पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने खेळ खेळला जाणार, आपल्याला मात्र संघर्ष करायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न सोडायचे नाही आहेत. लिडिंग एज एकही धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं, मोकळा श्वास घेतला गेलाय की काय. जिथे तन्वीर मैदानाच्या आतमध्ये प्रथम पहिलं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय खेळ चालू आहे. रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी, मान्यवरांची मांदियाळी, या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज एक अशी ही स्पर्धा आपण पाहिली की त्या स्पर्धेचं 365 दिवस आम्ही वाट बघणार, यात मात्र तीळ शंका नाही आहे. बन्नाट वेग होता, परंतु चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. त्यानंतर एक्स्ट्राची धाव, वाईट स्वरूपाची धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहताना मिळते. 16 अशी धावसंख्या धावफलकावरती. तन्वीर एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती आपण जुनेदला पाहतोय, एक बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू. यावेळी सुद्धा मोठा फटका, स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू देखील धावत चाललाय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल चेंज केला, त्यानंतर धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 18 धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 धावसंख्याले थोडंसं स्पीडअप करा. दुसऱ्या षटकासाठी लगेचच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाठवायचा आहे. जास्तीचा वेळ दवडवायचा नाही आहे. वेळेचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं राहतं. वेळ कधी कुणाची कशी येईल हे देखील आपण सांगू शकत नाही आहात. संध्याकाळच्या सत्राला दिवस असताना चाललाय, त्या दिवसाला आपण सामोरं जात असताना हा सामना दिवसात पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्रिकेटचा विजय देखील करायचा आहे. दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये रिहान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 18 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभी आहे. संयमाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जो संयम क्रिकेटच्या मैदानावरती 11 खेळाडूंचा पाहायला मिळतो ना, तो सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या या सलामीवीराच्या जोडीचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. यावेळेस पायलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी फील्ड करतोय, थ्रो करतोय, पेट्रोलिंग करेल. तद्वर मात्र एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वधारली. धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या. आज प्रत्यक्षात ज्या वेळेस ही स्वप्न सुंदरी तुमच्या गावामध्ये आणि तो आनंद अगदी गगनात मावेन असा होईल. कारण ज्यावेळेस एखादी ट्रॉफी आमच्या घरी येते ना, जो आनंद आम्हाला कशामध्ये मिळत नाही ना, तो क्रिकेटमुळे मिळतो. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. पुढचा बॉल. सबमरीन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला. एक्स्ट्राची धाव, स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वधारली. धावफलक 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ म्हटला ना की झोप ताण ही सारी आम्ही बाजूला ठेवतो, त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती उतरतो. कार्पेटच्या आधारावरती चेंडू खेळाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फीड करेल, थ्रो करेल. एकच धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढतीये. 21 या आकड्यावरती. समोर दिसणाऱ्या कुंडलिका नदीमध्ये जे पाणी आपल्याला पाहायला मिळतं ते हलतं राहिलंय आणि त्याच पद्धतीने ही धावसंख्या हलती ठेवण्याचं काम हे दोन्ही खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी जिंकायचं आहे, सगळ्यांना जिंकायचाच आहे, परंतु प्रयत्न कुणाचे सक्सेस होतील हे देखील पाहायला मिळालं. उंची जास्त, लांबी कमी आणि सुंदर झेल. कॅच ऑफ द डे बाद.
पतन अज्ञात मैदानाच्या बाहेर येण्यात क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आहात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये आला. याच्याकडे ती क्षमता आहे, याच्याकडे देखील ती क्षमता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या षटकातील 4था बॉल आल्या आल्या केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा लगत गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वाढल्या. धावफलक 23 या आकड्यावरती 23 अशी धावसंख्या धावफलकावरती. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. जे रोह्याकडे जात होते ते गाडी थांबवले आणि त्यानंतर हा सामन्याचा आनंद देखील घेत असताना पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव घेतली गेली. एकापेक्षा जास्तीची धावसंख्या मिळत देखील नाहीये. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलक 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की खूप स्वप्न पाहिली जात आहेत की आज मला गावासाठी लढायचं आहे, आज मला संघ मालकासाठी लढायचं आहे आणि या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन सुद्धा व्हायचा आहे. पुढचा बॉल कोदून काढलेला चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील बॉलिंगच्या माध्यमातून केलं गेलं. धावसंख्या थांबलेली. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा देखील खेळ संपला. रियानने खूप चांगलं षटक टाकलं. त्यानंतर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 1 कोण बनण्याची गरज आपल्याला लढायचा है. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की दोस्तों हार नहीं होती. 3ऱ्या षटकासाठी साईल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक साठी 3000 आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय फिरोजजी डांगे यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉल वरती चौकार आला टीचे. तेंगुडीचे लज्जित कॅटरेजचे मालक अर्थात आसिफ भाई यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर या व्यासपीठावरती येऊन या फायनलच्या सामन्याचा मनमुराद गोड असा आनंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये वळूया. पहिल्याच बॉलवरती चौकाराला येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावेची गरज. या धावा सुद्धा होऊ शकतात. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ. क्रिकेटने बऱ्याचदा रंग बदलले. क्रिकेटने बऱ्याचदा खेळ देखील बदलला. याच वेळी जास्तीचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक फलंदाज गॉन. थँक्यू टीसी. ज्या ठिकाणी 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले. 4थ्या क्रमांकावरती नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र संकट आलंय. या संकटाला सांगा मी अजून हारलो नाही आहे, कारण मी अजून जिंकलो देखील नाही आहे. मी जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि तो जिंकण्यासाठी लागणारे 100% एफर्ट्स ते मी माझ्या संघासाठी देईन. तो प्रयत्न सातत्याने दोन्ही संघांकडनं गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतरचं कमबॅक विकेट. त्यानंतर डॉट बॉल. या पद्धतीनं आतापर्यंतचा समाचार या क्रिकेटच्या मैदानावरती या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला सांगत असताना दीपक सर आपल्याला कळवत आहेत स्कोरिंगची भूमिका. त्याच वेळी समालोचकाचा कणा दीपकच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं महत्वाचं योगदान मिळालंय. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा थोडासा अंगावरती हा चेंडू आदळलाय. पंचांनी कोणतीही दिशा दर्शवलेली नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू देखील आलाय. 8 चेंडू 45 धावेची गरज. प्रयत्न सोडायचे नाहीयेत.
प्रयत्न करत राहा. यश मात्र एक ना एक दिवस तुमच्या वाट्याला येईल, यात मात्र तीळ शंका नाही आहे. पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलक 29 या आकड्यावरती. 29 शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकातला आपण पाहतोय. सामना तितकासा चुरशीचा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे, परंतु विजय मात्र क्रिकेटचाच होईल. कारण क्रिकेट खेळत असताना अप्स अँड डाऊन्स या साऱ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतील. यावेळेस सुद्धा क्लासिकल फटका येतोय हा षटकार. थँक्यू डीसी. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सध्याच्या घडीला CPL मध्ये आपण पाहिलं, एका बॉल मध्ये 22 धावा देखील झालेल्या पाहिल्या. त्याचं नाव क्रिकेट. आणि या 22 धावा कशा झाल्या हे प्रत्यक्षात आपण CPL ला पाहिलं. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, असफल ठरला. त्यानंतरची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक हलत वाढतंय 36 या आकड्यावरती. 36 अशी धावसंख्या. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावेची गरज. काय घडेल? मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय, परंतु हे रंग कुणाच्या बाजूने जाणार? संध्याकाळच्या सत्रामध्ये हा गुलाल कुणाच्या नावाने उधळला जाणार? कारण म्हटलं जातं की संघाला लागलेली नजर काळ्या टिक्याने नव्हते, तर ती गुलालाने काढावी लागते. आणि याच गुलालासाठी सर्वजण एकत्र आले, एकत्र लढले, एकत्र नडले देखील. सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी एकमेकांच्या विरोधात आले. त्यानंतर मैत्रीचं नातं जपलं. त्यानंतर आयोजकांची मेहनत पाहायला मिळाली, मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी सुद्धा खोदून काढलेला चेंडू फक्त सन्मान दिला. त्यानंतरची एक धाव पाहायला मिळाली. 37 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 या आकड्यावरती. 36 अशी धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल, यस थोडीशी मिस्टेक. 3 बॉल 36 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये अकीब रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. असं वाटतं की 99% हा सामना क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात अरबाज 11 संघाकडे झुकलाय. चांगला खेळ दोन्ही संघाच्या बाजूने केला गेला. काहीकांना यश तितकंसं मिळालेलं नाही आहे, परंतु अजून सुद्धा शेवटचा बॉल येणं, या स्पर्धेचा शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळला जाईल हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज तर गेलाय, नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा या स्पर्धेचा 2026च्या पहिल्या पर्वाचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी फरान मैदानाच्या आतमध्ये. हा देखील इतिहास लिहिला जाईल. पहिला चेंडू कोण खेळला आणि शेवटचा चेंडू कोण खेळला याची देखील या स्पर्धेच्या बुकामध्ये नोंद केली जाईल. पुढचा बॉल. हो, यावेळेस सुद्धा चांगला फटका पाहायला मिळाला. तो विजय मात्र क्रिकेटचा झाला. विजय मात्र क्रिकेटचा झाला. ज्या ठिकाणी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ अर्थात अरबाज 11 संघ डीजे
माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे पुरस्कृत रोहास्तमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पहिलं पर्व आपल्या भेटीला आला आणि अगदी यशाकडे वाटचाल करत असताना संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। ही स्पर्धा पार करण्यासाठी जितका अनिकेतजी तटकरे साहेबांनी जितकं त्यांचं महत्व आहे तितकंच महत्व सन्माननीय रवींद्र चाळके साहेब यांचा देखील आहे, अरबाजी मुनेर यांचा देखील आहे आणि कादिरजी रोगे यांचा देखील तितकंच महत्वाचं आहे। ही स्पर्धा पार पडण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली गेली आहे, सलीमजी सिद्दीक, सरफराजजी बंदरकर, अमीरजी महाडकर साहेब, तजुजी डबीर साहेब, निहालजी शेटे साहेब, शाहिदजी डांगे, मेहरान चोगले, जुनेजी किरकिरे, शाकिबजी सिद्दीक, अमीनजी तुलबे साहेब, या सगळ्यांच्याच माध्यमातून संपूर्ण